तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असा कटवडा बनवलेला आहे आणि थोडंसं बाहेर आलेलो आहे, तर ते शेअर केलेलं आहे. तर आणि हा मी मेशोवरून एक ड्रेस मागवला होता, त्यानंतर तुम्हाला मी फुल व्हिडिओ दाखवते. चला मग. तर ना लवकरच आता तुम्हाला माझे नवीन छान व्हिडिओ बघायला भेटतील. तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल. तर कोणी केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही आलो तो बाहेर, थोडं काम होतं म्हणून. तर बघू शकता तुम्ही छान असे गणपतीचे स्टॉल लागलेले आहे. आता लवकरच गणपती येतात ते, शिवाय रक्षाबंधन पण आता आलं आहे, त्यामुळे राखीचे पण स्टॉल लागले होते. तर आता घरी आलो आम्ही. आल्यानंतर छान असा आता कटवडा बनवणार आहे मी. तर चला मग रेसिपी शेअर करते आज आपण तुमच्यासोबत. बनवत आहोत मस्त असा कटवडा. तर त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत, त्यांना मधून कट करून घेतले म्हणजे बटाटे लगेच शिजतात. इकडे मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे. पाणी थोडंच ठेवायचं म्हणजे बटाट्यामध्ये जास्त पाणी जात नाही, चिपचिप असे बटाटे होत नाहीत. त्यामुळे मी थोडं पाणी टाकलं आणि बटाटे लगेच शिजून जातात, त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. आता आपण ह्या बटाट्यांना शिजवून घेऊयात. आपल्याला बनवायचं आहे आता कट. त्यासाठी मी 2 ते 3 एवढे कांदे चिरून घेतलेले आहेत. नंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही पांढरं तीळ असेल तर पांढरं तीळ पण घेऊ शकता. आता आपण हे सगळं भाजून घ्यायचं. कांदा, खोबरं, हे खडे मसाले, हे सगळं आता आपण भाजून घेऊयात आणि नंतर ह्याची पेस्ट बनवायची. कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण आता कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा. तुम्हाला जशी क्वांटिटी बनवायची तसं तुम्ही साहित्य घेऊ शकता, कमी जास्त. चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता कांदा आपला असा भाजलेला आहे. आता त्यामध्येच ना आपण खोबरं पण टाकून घेऊयात. थोडंसं तेल टाकूया त्याच्यावरती, त्याला पण चांगलं भाजून घ्यायचं. इथं मी थोडं ओलं खोबरं पण घेतलेलं आहे. हे दोन्ही पण आपलं छान भाजतंय. त्याच्यामध्येच आपण आता घेतलेले खडे मसाले आणि खसखस टाकून घ्यायची. ते पण सगळं मिक्स करायचं. सगळं एकत्र आता आपण भाजून घेऊयात. लालसर चांगलं होईपर्यंत भाजून घ्यायचं. चांगलं आता आपलं कांदा खोबरं वगैरे भाजलेलं आहे. आता आपण थोडं ह्याला थंड करून देऊया आणि नंतर मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता हे आपलं वाटण थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अगोदर न पाणी टाकताच बारीक करून घ्यायचं. पाणी न टाकता मी असं काहीच वाटून घेतलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया. छान असं आता वाटण झालेलं आहे. आता आपण ना कट बनवून घेऊयात. कट पाहिजे त्यासाठी मी पाणी पण गरम करून घेतलेलं आहे. आता पाणी पण गरम झालेलं आहे. आता आपण इकडे कट बनवून घेऊयात.
कट बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी थोडी चांगली अशी तडतडून द्यायची. मोहरी चांगली आपली तडतडते. आता मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. नंतर कढीपत्ता टाकायचा. सगळं हे तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकायचं. चांगलं भाजून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं. मसाला आपला भाजतोय. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलं ना की मसाला लगेच भाजतो. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण मीठ टाकून घेऊयात. जेवढं तुम्हाला चवीनुसार लागेल तेवढं तुम्ही टाका. चांगलं हलवून घ्यायचं. मिठामुळे मसाला लगेच भाजला जातो चांगला. त्यामुळे अगोदर मीठ टाकायचं. आता आपण याला भाजून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, मिरची पावडर, थोडीशी कोरिएंडर पावडर टाकायची. ऑप्शनल आहेत हे मसाले, तुम्हाला जर हवे असतील तर टाकू शकता. आणि थोडंसं हळद टाकायची. आणि आपण घरी बनवलेली चटणी असती कांदा लसूण मसाला, तो टाकायचा. तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे कसं हवंय तसं थोडा टाकून घेतलेला आहे मी. तर छानसं आता हलवून घ्यायचं. आपण काय मगाशी कांदा खोबरं छान भाजलेलं होतं चांगलं. त्यामुळे काय आता मसाला जास्त नाही भाजला तरी चालतो, कारण आपण भाजलेला आहे कांदा खोबरं वगैरे. तरी पण थोडंसं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आपला मसाला चांगला भाजतोय. आता बघा थोडं थोडं तेल पण सुटत चाललंय. आता थोडा वेळ असं भाजून घेऊयात आपण. नंतर ना आपण गरम केलेलं पाणी टाकायचं. गरम केलेलं पाणी टाकलं की कट चांगला येईल, त्यासाठी गरम करून घ्यायचं पाणी आणि नंतर टाकायचं. तेल सुटते साईडनं मसाल्याला. मसाला आता चांगला भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. जसं तुम्हाला जेवढं हवंय तसं टाका. सगळे पाण्यात आता आपण हे मिक्स करून घ्यायचं. आणि कटवडा आहे त्यामुळे हे काय पातळच असणार आहे. छान असं हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण. अजून आता मी त्याच्यामध्ये घट्ट आहे हे, त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतते. मी याच्यामध्ये पाणी वतून घेतलेलं आहे, गरम पाणी. आणि असं काहीसं झालेलं आहे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता आपण ह्याला ना छान उकळी आणून देऊयात चांगली. मस्त अशी उकळी आणून देऊयात, नंतर बघूयात. चांगली उकळी आली पाण्याला.
असा कट आला आहे बघा. आपण आता कट बनवून घेतला. नंतर आपण वडे बनवणार आहोत. त्यासाठी मी बटाटे शिजवलेले होते, ते छान मॅश करून घेतले. इथे कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पण पेस्ट बनवून घेतली. आपण आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी तडका बनवून घेऊयात आणि छान अशी बटाट्याची भाजी करून घेऊयात. तर मी ते गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता मोहरी, तडतडते. आता त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकूयात, थोडासा कढीपत्ता, नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं. हे सगळं मिक्स करायचं. छान चांगलं भाजून घ्यायचं त्याला तेलामध्ये. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, जसं तुम्हाला भाजीला हवं आहे तसं. थोडीशी हळद टाकायची. सगळं छान मिक्स करायचं. असे पण बटाटे वडे छान लागतात बघा. आता हा बनवून घेतलेला तडका आपण शिजलेल्या बटाट्यामध्ये टाकायचा. त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता मी ह्याच्यामध्ये सगळा तडका टाकून घेतला. तर हे सगळं छान मिक्स करायचं. आता आपण हे सगळं मिक्स करूयात आणि वडे बनवून घेऊयात. मी अशा आता वडे बनवून घेतलेले आहेत. इथं पीठ पण तयार केलेलं आहे. पीठ काय बेसिक आहे, बेसन पीठ. आपलं मीठ टाकायचं चवीनुसार, थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं असं त्याला हलवून घ्यायचं. असं काहीसं केलेलं आहे. आणि इकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे. आता आपण एक एक करून ना वडे तळून घेऊयात. तर मी तळून घेते. अशी काहीशी आपली आता कटवडा थाळी तयार आहे बघा. बघा खूप छान आलाय. मी तर हा ठेवून घेणार आहे. याच्या फक्त स्लीव्ज मला थोड्याशा ढिल्या म्हणजे लूज झाल्या. ते थोडस फिटिंग केलं तर छान दिसेल. बाकी सगळीकडे छान फिट बसलेला आहे. तर छान आहे बघा, मस्त असा लुक यायचा. ठेवून घेणार आहे मी हा. तर ना आलो आम्ही बाहेर जाऊन. आल्यानंतर ना छान असा कटवटा वगैरे खाल्ला, छान झालेला झणझणीत. नंतर ड्रेसचा पण मी रिव्ह्यू शेअर केलेला आहे, मेशोवरून घेतलेला आहे. तुम्हाला पण आवडला असेल तर तुम्ही ही घ्या, छान आहे. कापड पण मस्त आलेला आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ मग मला सांगा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून. बाय, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.